आता समजा तुला तिला कॅन्टीन मध्ये बोलवायचं, तू कसं बोलवशील? अरे काय फालतूगिरी आहे यार, असं करणार आहेस तू? तू बोलला कॅन्टीन मध्ये, कॅन्टीन या बाजूला दाखवणार नाही मी कॅन्टीन मध्ये. डोळ्यांनी, नैनो की भाषा. ऐक आता, हे एवढंच आणि तिला कळेल? 100% कळतं यार मुलींना, डोळ्यांची भाषा यार, त्याच्यावर ती सुद्धा म्हणेल. हा? डोळ्यांनी बोलायचं यार, तू प्रॅक्टिस कर, चल. प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस. ओके, नैनो की भाषा. चेहरा हल्लेला चालेल की हलतो, फक्त डोळे मस्त हलवायचे. ओके. अरे समीर, डोळ्यांनी कसं सांगायचं की लंचला मिरचीचं लोणचं घेऊन ये? मेसेजेस. समीर, बहिणी आत येऊ का? Come in. ये ग, ये ठेव इथे. जातात बहिणी, हे पाहिलं का? हे काय? अहो हे ना आपल्याकडून नेहाच्या घरी पाठवायचं सामान आहे. कोणी ठरवलं? रीतभात असते बहिणी. नाही म्हणजे ही रीतभात आपण करायची की नाही हे कोणी ठरवलं? का सगळं तुझं तूच ठरवलंयस? म्हणजे आपण मागणी घालायला जाताना रिकाम्या हाताने जायचं? अहो जाताना काहीतरी घेऊन जायचं असतं बहिणी. शेवटी आपण चौधरी आहोत. म्हणजे आता हे तू मला सांगणार आहेस? तसं नाहीये बहिणी, पण आता नवीन सून. ही तर या घरात यायला तयारच आहे ना, पण तू सासू बनायला तयार आहेस का? हो, तयार नसायला काय झालं, मी तयार आहे. हे असं नुसतं नटून तटून सासू होणं नाही ग. म्हणजे बघ आता फॉर एक्झाम्पल समजा म्हणजे तुला तिला काहीतरी काम सांगायचं, पण ते सांगताना तू तू खूप रुबाब दाखवतेस, तिचा सासूरवास करतेस असं वाटायला नको. तर तू हे कसं करशील? सोपं आहे बहिणी, मी गोड बोलून काम करून घेईन. हां, म्हणजे कसं बघा, अगं ऐकलेस का, तू चहा किती छान बनवतेस, माझ्यासाठी 1 कप चहा बनवून आणशील प्लीज? मुळमुळीत बोललीस ना तर तिला तोंडावर नाही म्हणेल. मग इकडे माझ्यासाठी 1 कप गरम गरम चहा बनवून आण. हे असं वागलीस ना तर मग ती जाते सरळ नवऱ्याकडे. यशला जाऊन सांगेल ना ती की या माझ्याशी उद्धटपणे बोलतात, कसंही वागतात. नाही 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 बहिणी, असं झालं तर गडबड होईल ना. तेच म्हणते मी, की सासू बनणं इतकं सोपं नसतं. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीतल्या मुलीला आपल्या मुठीत ठेवायचं, तिला आपल्या ताब्यात ठेवायचं, धाकात ठेवायचं म्हणजे ना हुशारी लागते. मला एक सांग की तुझ्या सुनेने तुझ्यापेक्षा साधी साडी नेसावी असं तुला वाटत असेल तर कसं सांगशील? आता हे कसं सांगायचं, म्हणजे मी तिला ही साडी नेस असं म्हणून दाखवू, की मग तिने साडी नेसल्यावर त्याच्यापेक्षाही भारी साडी नेसून येऊ? तुला तिला रागवायचं असेल तर कसं रागवशील? अहो रागवू कशाला बहिणी, पण मी काय म्हणते, म्हणजे मी तिच्याशी असं रागवून का बोलायचं? म्हणजे नॉर्मल बोलू शकते ना मी. तुम्ही नाही का तिच्याशी चांगलं बोलत? मी तिच्याशी चांगलं वागते कारण मी यशची मोठी आई आहे, तिची मोठी सासू. ती मला तर मान देणारच नाही का, माझा आदर करणार. मला काळजी तुझी वाटते, कारण या घरात तसंही तुला मान नाही. भाऊजी तुझ्याशी बोलतच नाहीत किंवा वाटेल ते बोलतात. तर मला असं वाटतं नव्या सुनेने तुला मान द्यावा, तुझ्या धाकात राहावं. तर तू काय कर माहितीये ना, आजपासून रोज सासू बनायची प्रॅक्टिस कर. ओके? ए इकडे, मी बोलले ते बरोबर आहे ना? हो मॅडम, सुनांना धाकात ठेवायलाच हवं, पण तसं वाटता कामा नये. आपण त्यांना सासुरवास करतोय हे त्यांना कळताच कामा नये. अहो हीच तर तारेवरची कसरत आहे. हुशार दिसतेस तू. ओके, मग आजपासून ही तुझी प्रॅक्टिस घेणार. आणि हे देवाणघेवाण त्याचं काय करायचं ते मी माझं बघते. हो बहिणी, जा. चल ग चल. गुड मॉर्निंग. अरे इथली अरेंजमेंट कोणी बदलली?
म्हणजे बाप्पाची मूर्ती पण नाहीये इथे. इथे पण काय नाहीये. लॉग इन का होत नाहीये? शेफाली, शेफाली, अगं बघ ना, लॉग इन का नाही होते? कोणाला तरी विचार ना यार नेहा, मला अर्जंट ही फाईल घारतोंडे सरांना दाखवायची आहे. बाय प्लीज विचार तू. सुरेश, अहो सुरेश, इथलं सगळं सामान कुठे गेलं? लॉग इन का नाही होते? ही अरेंजमेंट अशी नव्हती इथे. इथलं सगळं माझं सामान कुठे? कोणी हलवलं? मी मॅडम. तुम्ही का हलवलं? आता तुमचं टेबल इथे नाहीये. आता तुम्ही नवीन जागी बसणार ना. हे कोणी ठरवलं? मुळात ही माझी जागा आहे, त्यामुळे मी ठरवणार कुठे बसायचं कुठे नाही. माझं सामान घेऊन या प्लीज. तसं कोणी सांगितल्याशिवाय आणता येणार नाही ना. मी सांगतेय ना तुम्हाला. नाही नाही, तुम्ही सांगाल हो, पण वरून ऑर्डर यायला पाहिजे ना. हे बघा, तुम्ही ऐकलं नाही ना, तुम्ही ऍडमिनला जाऊन तुमची कंप्लेंट करीन. माझं सामान घेऊन या आधी. मॅडम, एकदा बदललेली जागा पुन्हा बदलू शकत नाही. मुळात तुम्ही जागा बदलली का? कोणी सांगितलं तुम्हाला? येस सरांनी. पण मग मी कुठे बसायचं? या मॅडम, दाखवतो. या या मॅडम, या. इथे बसा. इकडे? हो. यश सरांच्या केबिनच्या समोर? ऑर्डर आहे तशी. ठीक आहे, ठीक आहे. मॅडम, हे काय? हे काय? ऑर्डर आहे मॅडम. ठीक आहे. मॅडम, काही आणू का? चहा, कॉफी? नाही, काही नको. सुरेश, हे घेऊन जा प्लीज.